तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट्स करून सांगू शकता. आणि इथे बघा आता आपल्याला छान याच्यावरती तूप लावून घ्यायचं आहे. आणि तुपामुळे हा पराठा जो आहे तो अतिशय चविष्ट होतो, रुचकर लागतो आणि खूप मस्त असा तो खुसखुशीत होतो. बघा असा हा आपल्याला इथे छान असा तुपाचा ब्रश फिरवून घ्यायचा आहे. मस्तपैकी असा हा पराठा इथे आपला आज झालेला आहे. आणि यासोबत ना खरं सांगते कुठल्याही भाजीची गरज नाहीये. अगदी तुम्ही मस्तपैकी हा पराठा तसाच चहासोबत किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा ब्रेकफास्टच्या वेळेस खाऊ शकता. आता इथे बघा तुम्हाला सुरुवातीला मी इथे सांगितलेलं होतं की आपला हा जो कांदा आहे तो असा थोडासा बाहेर आलेला आहे किंवा आपला हा पराठा जो आहे मस्तपैकी असं आपण करताना ही कांदे जे आहेत इथं आपल्याला दिसतात. पण आता तुम्ही बघू शकता हा पराठा तयार झाल्यानंतर हे कांदा बघा किती छान असा मेल्ट झालाय आणि मस्तपैकी बघा याची लेअर बघा किती सुंदर अशी ही सुटत आहे. तर अशाच पद्धतीने हे जे कांद्याचे पराठे आहेत किंवा पोळी आहे तुम्ही इथे करून घेऊ शकता.